जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे मोड आलेल्या मटकीची उसळ। त्यासाठी लागणारं साहित्य: मोड आलेली मटकी, धने पावडर, मिरची पावडर, हळद, मोहरी, मीठ, कोथिंबीर, तेल, कापलेला एक कांदा। फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवते। 3 मोठे चमचे तेल। तेल गरम झाले की मोहरी तळतळली की कापलेला कांदा। तेल उडू नये म्हणून झाकण ठेवते। कांदा व्यवस्थित परतवून घेते। कांदा व्यवस्थित झाला। 2 छोटे चमचे धने पावडर, 1 छोटा चमचा हळद तेलावर परतल्या गेली की 1 चमचा मिरची पावडर। फोडणी तेलावर व्यवस्थित परतून झाली। मोड आलेली मटकी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। फोडणीवर मोड आलेली मटकी टाकून घेते। मटकी एकदा व्यवस्थित परतून घेते। आवडत असेल तर लसूण घालू शकता। माझ्याकडे उसळमध्ये लसूण आवडत नाही म्हणून मी लसूण टाकला नाही। मटकी एकदा व्यवस्थित परतवून घेते। 1 कप कोमट पाणी टाकून मटकी शिजू देते। थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी टाकले तर मटकी चवदार होते। झाकण ठेवून होऊ देते। 5 ते 6 मिनिटांनंतर बघून घेते। मटकी थोडीशी शिजलेली आहे। चवीनुसार मीठ टाकल्यावर मिक्स करून घेते। झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून मटकीची उसळ होऊ देते। झाकणावर पाणी ठेवल्यामुळे वाफेने मटकी शिजून येते। 3 ते 4 मिनिटांनंतर बघू मटकी शिजली का। मटकी शिजलेली आहे। 1 चमचा काळा मसाला, 1 मिनिट परतून घेतल्यानंतर कापलेली कोथिंबीर। मटकीची उसळ तयार आहे। मुलांना टिफिनमध्ये द्या किंवा घरी सर्वांना नाश्त्याला द्या। कोथिंबीर टाकल्यावर मिक्स करते। एका बाउलमध्ये काढून घेते। बघा किती छान दिसत आहे मोड आलेल्या मटकीची उसळ। जेवढी छान दिसत आहे तेवढीच छान चवीला झालेली आहे। आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।